प्रश्न: तीव्र हालचालीनंतर शरीरातून द्रव का बाहेर पडतो? उत्तर: शरीरातील ग्रंथी उत्तेजनामुळे सक्रिय होतात. त्यामुळे नैसर्गिक द्रव तयार होतो. हा द्रव संरक्षणासाठी उपयुक्त असतो. हे शरीराची सामान्य प्रक्रिया आहे. प्रश्न: लोकांना जोडीदाराबद्दल अपेक्षा का वेगवेगळ्या असतात? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. भावना आणि समजुती यावर अवलंबून असते. केवळ शारीरिक बाब महत्त्वाची नसते. समजूतदारपणा जास्त महत्त्वाचा असतो. प्रश्न: जवळीक वाढल्यावर शरीर ओलसर का होते? उत्तर: हे नैसर्गिक जैविक बदल असतात. रक्तप्रवाह वाढल्यामुळे असे होते. हे आरोग्यदृष्ट्या सामान्य आहे. यात घाबरण्याची गरज नाही. प्रश्न: वेगवेगळ्या पद्धतीने जवळीक ठेवल्यास आनंद का वाढतो? उत्तर: नवीनपणा उत्सुकता वाढवतो. मन अधिक गुंतले जाते. विश्वास वाढतो. नाते अधिक घट्ट होते. प्रश्न: शरीर लवकर प्रतिसाद केव्हा देते? उत्तर: जेव्हा आरामदायक वातावरण असते, मन शांत असते, जोडीदारावर विश्वास असतो, तेव्हा प्रतिसाद लवकर मिळतो. प्रश्न: जास्त वेळ जवळीक ठेवल्यास काय जाणवते? उत्तर: थकवा जाणवू शकतो. तरीही समाधान मिळते. शरीराला विश्रांतीची गरज भासते. हे सामान्य आहे. प्रश्न: जास्त वेळ हालचाल केल्यावर थकवा का येतो? उत्तर: स्नायू जास्त काम करतात. ऊर्जा खर्च होते. म्हणून थकवा जाणवतो. विश्रांती आवश्यक असते. प्रश्न: जवळीक झाल्यानंतर आराम का आवडतो? उत्तर: शरीर शांत स्थितीत जाते. मन प्रसन्न होते. ऊर्जा कमी झालेली असते. म्हणून आराम हवा वाटतो. प्रश्न: शरीरातील काही भाग फुगलेले का वाटतात? उत्तर: रक्तप्रवाह वाढतो. उत्तेजनामुळे असे होते. हे तात्पुरते असते. नंतर आपोआप कमी होते. प्रश्न: शांत जागेत जवळीक खास का वाटते? उत्तर: लक्ष केंद्रित करता येते. व्यत्यय नसतो. भावना चांगल्या व्यक्त होतात. नाते मजबूत होते. प्रश्न: जास्त वेळ एकाच स्थितीत राहिल्यास काय होते? उत्तर: स्नायूंवर ताण येतो. अस्वस्थता वाढते. थकवा जाणवतो. स्थिती बदलणे चांगले. प्रश्न: काही सेवा ठराविक शुल्क का घेतात? उत्तर: सेवेवर अवलंबून असते. ठिकाणावर अवलंबून असते. गुणवत्तेवर अवलंबून असते. दर वेगवेगळे असतात. प्रश्न: कोणत्या देशात 2 लग्नांना परवानगी आहे? उत्तर: काही देशात कायद्याने परवानगी आहे. हे धार्मिक नियमांवर आधारित असते. सर्व देशात तसे नाही. कायद्यानुसार बदलते. प्रश्न: प्लास्टिक विघटनास किती वर्षे लागतात? उत्तर: सुमारे 400 ते 500 वर्षे लागतात. प्लास्टिक हळू विघटित होते. पर्यावरणासाठी घातक आहे. वापर कमी करणे गरजेचे आहे. प्रश्न: जास्त दिवस जवळीक ठेवल्यास काय होते?
उत्तर: काही फरक पडत नाही. शरीर सामान्यच राहते. मनावर थोडा परिणाम होऊ शकतो. हे पूर्णपणे वैयक्तिक असते.